विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. देशाच्या संसदेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी राजकीय स्वार्थासाठी किती खोटे बोलतात हे काल पत्रकार परिषदेतून जनतेने पाहिले. आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांनी उचललं तेव्हा त्यांच्या कानात राजस्थान, हरियाणाचे पोलीस म्हणाले की तुम सत्ता बदल करो असा दावा त्यांनी केला. मात्र हे सरळ सरळ साफ खोटं असून त्यांना घेऊन जाणारे पोलीस हरियाणा, राजस्थान प्रदेशातील नव्हतेच, इतर राज्यातील असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. याउलट पोलिसांनाच त्यांनी कानात सांगितले की मला दोन्ही हातापायाला धरून उचलून घ्या, मग मी येथून उठतो. केवळ राजकीय स्वार्थापोटी, तरुणांची माती भडकवण्यासाठी, जनतेच्या मनात खोटा नरेटिव्ह प्रस्थापित करण्यासाठी राहुल गांधी चक्क खोटं बोलण्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. देशाच्या संसदेचे विरोधी पक्षनेते राजकीय स्वार्थापोटी कशा प्रकारे खोटं बोलत आहेत हे काल निदर्शनास आलं. काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की आंदोलनाच्या दरम्यान मला जेव्हा उचलून पोलिसांनी नेलं त्यावेळी पोलीस हरियाणा आणि राजस्थानचे होते आणि ते असं म्हणाले की तुम सत्ता बदल करो. माझ्या कानात सांगितलं. मला असं वाटतं की हे एकदम खोटं आहे. आम्ही पण माहिती घेतली. मुळात त्यांना उचलून नेणारे पोलीस राजस्थान आणि हरियाणाचे नव्हतेच. त्यांनी आताही चौकशी केली तरी ते पोलीस दुसऱ्या राज्यातील होते आणि पोलिसांनाच त्यांनी असं सांगितलं की मी खाली पडतो, तुम्ही माझ्या दोन्ही पायाला धरा, हाताला धरा आणि मला उचलून न्या, मी इथून उठतो. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून नेलेलं आहे. पण केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी, तरुणाची माती भडकवण्यासाठी आणि लोकांमध्ये खोटा नरेटिव्ह प्रस्थापित करण्यासाठी राहुल गांधी चक्क खोटं बोलले हे मी तुम्हाला दाव्यानिशी सांगतो.